नमस्कार मंडळी, माय रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. हे एक मराठी व्लॉगिंग चॅनेल आहे. त्यामध्ये तुम्हाला रोज दैनंदिन जीवनातील व्लॉग्स मी इथे या चॅनलवरती शेअर करते. तर मंडळी, आजचं वातावरण असं होतं ढगाळ, आणि हा बघा मी दोडक्याचा वेल घातलेला आहे, तो किती छान आलेला आहे. असं वाटते की यावर्षी आम्हाला दोडके खायला मिळतील. त्यानंतर आजचा मेन्यू आहे भात, शेवग्याची आमटी, त्यानंतर इडली व चटणी. तर पहिल्यांदा इथे कुकरची तयारी करून घेत आहे. तांदूळ स्वच्छपणे धुवून घेतलेला आहे 2 वेळा. डाळ ही 2 वेळा धुवून घेतलेली आहे. त्यानंतर एका वाटीमध्ये आम्ही माझ्या बहिणीची मुलगी लहान आहे ना, तिच्यासाठी सेपरेट भात शिजवतो गीर असा. तर मंडळी, अशा पद्धतीने मी प्रथम कुकर लावून घेत आहे. तर मंडळी, दैनंदिन जीवनातील आपले कामही चालूच असतात. त्यामध्ये निसर्गाचे परिवर्तन व चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. दरवर्षी उन्हाळा पावसाळा येतच असतो, पण आपण शिकत असतो, घडत असतो. त्यानुसार आपल्याला काळानुसार तसेच निसर्गानुसार बदलावेच लागते. तर मंडळी, हा शिळा भात होता रात्रीचा, तोही मी कुकरमध्ये वाफवण्यासाठी ठेवलेला आहे. अशा पद्धतीने आपला कुकर तयार आहे. मी ती कुकरच्या 4 शिट्या करून घेत आहे. तोपर्यंत म्हटलं चला नाश्ता करून घेऊया. तर इथे आज सकाळी इडल्या बनवल्या होत्या व त्यासोबत नारळाची खोबऱ्याची चटणी बनवली होती. तुम्ही पाहिलेच असेल की आज शेंग्याची आमटी बनवली जाणार आहे. आपला कुकर तयार झालेला आहे. इकडे या बाजूला इडल्या बनवण्यासाठी ठेवलेल्या आहे. गरम गरम इडली व सांबर तसेच खोबऱ्याची चटणी आज असा नाश्त्यासाठी मेनू आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आम्ही नाश्ता करतो. तुम्ही ही नाश्त्यामध्ये काय केलं आज नक्की कमेंट करून सांगा. अशा प्रकारे नाश्ता आपला रेडी होता. आता आपली डाळ ही तयार आहे. तर म्हटलं चला शेवग्याची आमटी बनवून घेऊया. त्यासाठी पातेल्यामध्ये तेल तापत ठेवलं व त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची चांगली फोडणी दिली. आणि त्यामध्ये घातला त्यानंतर कढीपत्ता छान भाजल्यानंतर त्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा आहे व चिमूटभर हळद घालायची. मग लगेच त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो आणि शेवग्याच्या शेंगा. ही फोडणी एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे व हाय फ्लेमवरती सतत परतत राहायची आहे. त्यानंतर घालायचे आहे लाल तिखट. मी ते 2 चमचे लाल तिखट
जो आमचा घरगुती मसाला आहे तो इथे मी वापरते. तर अशा पद्धतीने त्यामध्ये शिजवलेली डाळ घालायची आहे. अशा प्रकारे आपली शेवग्याची आमटी तयार होत आहे. त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. मग घालायचं आहे चवीनुसार मीठ. पुन्हा एकदा आमटी चांगली ढवळून घ्यायची आहे. आता आमटीमध्ये घालायचे आहे चवीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुन्हा एकदा आमटी ढवळून ती उकळी येण्यासाठी गॅसवरती ठेवायची आहे. ही आमटी 1-10 मिनिटं शिजवायची जेणेकरून शेवग्याच्या शेंगा छान शिजतील व अशा प्रकारे आपली आमटी शेवग्याची तयार होईल. तर मंडळी, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.